आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर. अरे बाबा, उदगीरला आलोय. उदगीरला आपले सुधाकरराव भालेकर आहेत ना, माजी आमदार. तिथं तुमचं आरोग्य केंद्र आहे, पण तिथं सोनोग्राफी नाही, MRI नाही, सिटी स्कॅन नाही, काही नाहीये, काही नाहीये. तात्काळ लवकर याची बैठक घ्या आणि सुधाकररावला बोलून घ्या, भालेरावला, आणि ताबडतोब करा. इथं जर नुसती बिल्डिंग काय लोकांना बघायला ठेवली इकडे. ताबडतोब हे सुरुवात करा. लोकांना मुंबईला जावं लागतं, दुसरीकडे लांब जावं लागतं. हे आपलं गोरगरिबांचं सरकार आहे, म्हणून आरोग्य मंत्री बनवून तुम्ही तात्काळ याच्यावर निर्णय घ्या. चला, धन्यवाद. मी आपल्याला एवढंच सांगतो की आता हा जो काय आनंद इथं शिवसेनेचे हात मजबूत करा एवढं सांगायला आलोय. आणि मी आपल्याला एवढंच सांगतो की या भालेराव जे आहेत, हे भालेराव हे तसे साधे सुधे नाही आहेत. किती आले तालेवार, किती आले तालेवार, तर सर्वात पुढे असणार आपले भालेराव. मजबूत माणूस आहे, ताकदीचा माणूस आहे. आता याच्या माग एकनाथ शिंदेची ताकद उभी आहे. आणि म्हणून सुधाकररावांच्या मागे मी स्वतः आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, तुमचं एक मत इतिहास घडवू शकतं. तुमचं एक मत उदगीरचा विकास करू शकतं. तुमचं एक मत उदगीरचा फैसला करू शकतं. तुमचं एक मत इतिहास घडवेल, क्रांती घडवेल. आणि आतापर्यंत जी कामं नाही झाली ती आमच्या या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार या सुनीताताई या केल्याशिवाय राहणार नाहीत. त्या प्राध्यापक आहेत, अनुभवी आहेत. यांचा अनुभव आपल्या शहराला करून घ्या. आणि सुधाकरराव तर स्वतः एक लोकप्रतिनिधी कसा असावा त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे सुधाकरराव आहेत. आणि एक आदर्श आमदार कसा असावा हे सुधाकररावांनी कामातून दाखवलंय. मी आपल्याला एवढीच विनंती करतो, मी सगळं आपलं काम करणार, पण माझं एक ऐकाल तुम्ही. माझी विनंती आहे, 2 तारखेला आपण एवढे जमा सगळे झालेले आहात. यांनी प्रत्येकाने आपापल्या नातेवाईकांना, सगळे सोयऱ्यांना, मित्रांना, ओळखी पाळखीच्या लोकांना एवढंच सांगायचं की धनुष्य बाणा समोरचं बटन दाबा आणि सुनीता पंचाक्षरी आणि त्यांच्या बरोबरचे 25 लोक यांना निवडून आणा. आपला इतिहास घडवा, विकास घडवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.